संगीताताई, कल्पना मॅडम आणि अक्कांची भिशी होती. थीम होती ॲनिमल किंवा बर्ड प्रिंटचे कपडे किंवा तशी एम्ब्रॉयडरी असलेले कपडे घालायचे. ही फुलं जी दिसत आहेत ना, ही अक्कांच्या ग्रीन हाऊसमधली आहेत. थीमप्रमाणे सजावट पण बघा कसली भारी केली आहे. अक्कांची साडीसुद्धा हँड पेंटेड होती. समस्त मित्रमंडळींनी जेवल्याशिवाय जाऊ नये. रांगा भिशी अक्कांच्या घरी होती आणि आंब्याचं जेवण होतं म्हणून आंब्याच्या डहाळ्यांनी आणि ग्रीन हाऊसमधल्या फुलांनी मस्त घर सजवलं होतं. प्रत्येकाच्या अंगावर तुम्हाला जे कपडे दिसतील किंवा साड्या दिसतील त्यावर सगळे ॲनिमल प्रिंट्स तुम्हाला पाहायला मिळतील. मोराचं तोंड कुठे? ओहो, इकडे आहेत मोर. शैलांच्या स्टूलवर तर इतके प्राणी होते. वर्षांच्या स्टूलवर कोणताही प्राणी दिसत नाही आहे, पण तुम्ही सांगा की त्यांनी कोणता प्राणी आम्हाला सांगितला असेल. स्मिताच्या ड्रेसवर छोटे छोटे पक्षी दिसतात. संगीताताईच्या साडीवर होती गाईची प्रिंट. या आमच्या मत्स्यकन्या. इथे टॉपवर छोटे छोटे उंट आहेत. बरं, आता मेन्यू बघूया. पुरी, छोले, हे आंब्याचं सासव संगीताताईंनी बनवलं होतं. कोकणी पद्धतीची डिश आहे. मी पहिल्यांदा ट्राय केली आणि मस्त होती. हे आहे कैरीचं तक्कू, जे कल्पना मॅडमनी बनवलं होतं. आणि ही आंबावडीसुद्धा मॅडमनी बनवली होती. त्या दिवशी आंब्याच्या सीझनचा शेवट झाला, म्हणजे त्या दिवशी शेवटचा आमरस आम्ही खाल्ला. आमच्या मंदाच्या ड्रेसवर सुद्धा बरेच पक्षी दिसतात बघा, कलरफुल, जशी मंदा आमची कलरफुल आहे. आमचं स्वागत कल्पना मॅडमच्या मँगो बर्फीनं झालं. भारी झाली होती. त्यांच्या झाडाचे आंबे होते हे. या तिघींची भिशी होती. संगीताताई मुंबईला असते. आता दोन्ही थीम मिळून काहीतरी कार्यक्रम चालू आहे की तुम्ही जो पक्षी किंवा प्राणी घातला आहे तो आंबा कसा खाईल हे दाखवतात. अशीच काहीतरी मजा करायची. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की आम्ही श्लोक पठणला जातो, तर त्या दिवशी सगळ्यात आधी अन्नपूर्णा स्तोत्र म्हणायचं ठरलं. अन्नपूर्णा स्तोत्र हे जेवण बनवताना म्हणावं असं सुनेत्राने सांगितलं. याची मला कल्पना नव्हती, पण मला जेव्हा कळालं मला असं वाटलं की तुम्हाला पण हे सांगावं. असे आमच्या भिशीचे बरेच व्हिडिओ आहेत. तुम्हाला पाहायचे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी त्याची लिंक पोस्ट करते. तुम्ही पाहत असाल तर या ग्रुपमध्ये वेगवेगळ्या एज ग्रुपच्या महिला आहेत, पण आम्ही खूप एन्जॉय करतो, खूप मजा येते. अशीच वेगवेगळी थीम असते. आपल्या चॅनलला या भिशीची एक प्लेलिस्टच आहे. त्यामध्ये अक्कांच्या ग्रीन हाऊसची जी भिशी झाली ना, त्याचा पण व्हिडिओ आहे. प्रत्यक्ष माहेश्वरी प्रालेयाचल वंश पावन करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी नानारत्न विचित्र भूषण करी हेमांबराडंबरी मुक्ताहार विलंबमान विलसर्वक्षोज कुंभांतरी काश्मीरागरुवासितांगरुचिरे काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी योगानंद करी रिपुक्षय करी धर्मार्थ निष्ठा करी चंद्राकानन भासमान लहरी त्रैलोक्य रक्षा करी सर्वैश्वर्य समस्त वांछित करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी. समस्त मित्रमंडळींनी जेवल्याशिवाय जाऊ नये. रांगा पाठीमागे ताटाच्या पाठीमागे
पाकिटला जाताना इकडून जाऊया. संगीताताई मुंबईला असते. सासव किंवा रायतं म्हणतात. ओलं खोबरं, लाल मिरची वाटून लावायची त्याला आणि मेथी आणि मोहरी फोडणीला घालायची. काही जण लसूण घालतात, तुम्ही घालतात. शेतातल्या हापूस झाडाचा आमरस केलेला आहे. म्हणजे हापूस आंब्याचा माझ्या शेतातल्या हापूस आंब्याचा आमरस केलेला आहे. हिरवी मिरची आणि कोथिंबीर शेतातलीच त्याचा खरडा केलेला आहे. त्याच हिरव्या मिरचीचं लोणचं केलेलं आहे आणि जे आम्ही गहू लावले होते त्याच्या पुऱ्या केलेल्या आहेत. म्हणजे सगळं घरचंच आहे. अशा रीतीने आपण सगळ्या आणि भात फक्त आंबेमोड तांदूळ विकत आणले. तर सगळ्या फ्लॉवर पॉट मध्ये आंब्याच्या फांद्या आणून घातलेल्या आहेत आणि जे ग्रीन गिफ्ट देणार आहे तर त्याचे मी ह्या सगळ्या जरबेराची रोपं तयार केली आहेत. एक कॉन्टेस्ट आहे. ते जे रोप तुम्हाला देणार तर एक उमललेलं फुल, एक मोठी कळी आणि खालून एक कळी, असे 3 स्टेज मध्ये जे दाखवेल फोटो त्याला अजून जरबेराची रोपं मिळतील. हे केलंय कैरीचा तक्कू. म्हणजे आता ती पुरी केली आहे ना त्याच्याबरोबर काय आता द्यायचं, तिचं सासव असं पटकन खायचंय वाटतं काय तर त्याच्यासाठी छोले केले. ते छोले विकतचे, बाकी छोलेची भाजी सगळी मी केलेली आहे. त्याच्यानंतर तक्कू केलाय. तक्कू म्हणजे आहे ती आमचीच कैरी झाडाची पाठीमागची नेतरड्याची. तुम्हाला ती वडी दिली कारण ते हापूस आंबे संपले असं झालं. त्याची वडी तुम्ही सगळ्यांनी खाली. तीही मी पहिल्या प्रथमच केलेली, चांगलीच झाली आहे. आणि कैरीचा तक्कू म्हणजे आता त्या छोल्याबरोबर कांदा वगैरे आपण घेतो, लिंबू वगैरे, ते न घेता तो तक्कू घ्यायचा. तक्कू म्हणजे जो कैरी आहे ती तशी सालासकट खिसायची. त्याच्यात कैरी, तेवढाच कांदा बारीक चिरलेला, हळद, तिखट, मीठ आणि जरासा साखर असं ते केलेलं आहे. त्याचा तक्कू तो. त्याच्यानंतर आंबा जो जरा पिकलेला बऱ्यापैकी वाटला तो जरा चिरून ठेवलेला आहे बहुतेक एवढं. आणि एक आंब्याचं लोणचं आहे जे अगदी आपले सुरुवातीला कैऱ्या येतात ना छोट्या छोट्या, बाळ नाही, बाळ पण नाही, बाळ कैऱ्या वेगळ्या प्रकारे कैरीला कच्चीच एकदम रॉ छोटी असते, काही वेळा त्या गळतात पडतात असं होतं. तर त्याचं पण लोणचं आहे. काहीतरी बोलू शीघ्र कवी अक्का. आणि इथं काय बोलणं चाललंय आणि आम्ही सगळ्या हसतोय. काही गोष्टी व्हिडिओमध्ये सांगण्यासारख्या नसतात. असाच काहीतरी दंगा. खूप मजा आली. तुम्हालाही मजा आली असेल तर यासारख्या आणखी व्हिडिओसाठी फॉलो करा स्मितावराला. आणि हो, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.